2 दिवसापूर्वी परळीमध्ये गोळीबार झाला आणि त्यामध्ये अजित पवार गटाचे सरपंच मृत्युमुखी पडले। शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष असलेले बबन गीते यांच्यावरती 302 चा गुन्हा दाखल झालाय। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत। बबन गीते यांच्यावरती 302 चा गुन्हा दाखल केलेला आहे। बबन गीतेंना अडकवण्याचा प्रयत्न होतोय की खरंच बबन गीतेंनी हा सगळा प्रकार केला? बघा, खरं काय खोटं काय हे आपल्याला बघावं लागेल। पण बबन गीते कोण, तर ती व्यक्ती तीच ज्यांनी परळीमध्ये जेव्हा बूथ ताब्यात घेतलं जात होतं बीजेपीकडनं, तेव्हा तो पर्दाफाश केला, व्हिडिओ मीडियापर्यंत नेला, आमच्यापर्यंत तो पोहोचवला, तेच ते बबन गीते। आता राहिला प्रश्न परळीचा, लोक फार साफ मनाची चांगली आहेत, तिथं धनुभाऊ मोठे नेते आहेत, पंकजाताई मोठ्या नेते आहेत, पण त्या विधानसभेमध्ये धनुभाऊचं सुद्धा चालत नाही। त्यांचा एक कार्यकर्ता आहे तिथं, जो त्यांचा लेफ्ट अँड राईट हँड आहे, आणि तिथलं वातावरण म्हणजे गुंडागर्दीचं असू द्या, दबावतंत्राचं असू द्या, ती व्यक्ती त्या ठिकाणी ते हँडल करतात। आणि त्यांची प्रवृत्ती, त्यांचं बॅकग्राऊंड जर आपण थोडंसं बघितलं तर अशा पद्धतीमध्ये ते फार माहीर आहेत। ही व्यक्ती कोण दादा? छोट्या छोट्या व्यावसायिकांकडे सुद्धा ते कमिशन मागायला कमी पडत नाहीत। ती जी व्यक्ती आहे, मी आता हे स्टेटमेंट केलं, परळीतल्या लोकांना कळलं असेल मी कुठल्या व्यक्तीबद्दल बोलतो। धनंजय मुंडेंच्या इशाऱ्याशिवाय कोणती गोष्ट होऊ शकत नाही, कारण की ते राज्याचे एक जबाबदार मंत्री आहेत, सातत्याने तिथे आमदार राहिलेत, पालकमंत्री राहिलेत, त्यांच्या बोलण्यावरतून कोणती गोष्ट? त्यांच्या विधानसभेमध्ये त्यांचं तेवढं चालत नाही जेवढं मी सांगणाऱ्या त्या कार्यकर्त्याचं चालतं। उलट विधानसभेमध्ये गेल्यानंतर त्यांना विचारल्याशिवाय धनुभाऊ काहीच करू शकत नाही, एवढी ताकद आणि दहशत त्या कार्यकर्त्याची आहे त्यांच्या मतदारसंघात। बबन गीतेंना अडकवण्याचा प्रयत्न हा थेट सरासरी शहानिशा आपल्याला करावे लागेल। जर बबन गीते चुकले असतील तर कारवाई झाली पाहिजे, पण तिथलं पूर्वीचं वातावरण, पूर्वी काही गोष्टी ज्या घडल्या होत्या त्याच्यावर जर बघितलं तर याच्यामध्ये काही गोष्टी होऊ शकतात। त्यामुळे तिथल्या पोलीस प्रशासनाकडं हा तपास देण्यापेक्षा बाहेरून एखादा स्वच्छ प्रतिमेचा पोलीस अधिकारी आणावा आणि त्यांच्या हातामध्ये हा विषय तिथं द्यावा। आता चर्चा इथली होती, बारामतीमध्ये सुद्धा मर्डर झाला, त्या बाबतीतली चर्चा कुठे त्या ठिकाणी होत नाही। त्यामुळे हे जे काय चाललंय ना या महाराष्ट्रामध्ये अतिशय घातक आहे। बारामतीच्या मर्डरमध्ये तिथंचे आमदार अर्थात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हस्तक्षेप आहे? माझं मत आहे की जे काय खरं घडलंय, जे कोणी बघितलंय त्याचा त्या ठिकाणी शहानिशा झाली पाहिजे, आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे खऱ्या अर्थाने अपक्ष नाहीतर विपक्ष असं विचाराने बघण्याची। शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांची नावं अंतिम टप्प्यात आहेत तुमच्या विरोधी पक्षाकडनं विधान परिषदेवरती। हेच शिवाजीराव गर्जे होते ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस पक्षाचं सर्वांगीण काम पाहायचंय, आणि ते आता अजित पवार यांच्या पक्षात नाही। आता कसं आहे की शिवाजी गर्जे साहेब जेव्हा काम करत होते आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, जे आव्हाड साहेब म्हणतात ना कपाट ज्याच्यामध्ये आमचे सगळे कागदपत्र डॉक्युमेंट्स होते, त्या कपाटाची चावी ही गर्जे साहेबांकडे होती। आणि मध्ये जो विषय चालला होता, काही कागद गेले, त्याचा फायदा कदाचित दादांना झाला असावा। आता गर्जे साहेबच तिकडे गेल्यानंतर त्या फायद्याचं गिफ्ट म्हणून ही MLC दिली जात असेल, ठीक आहे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजे। विटेकरांना सुद्धा मी अभिनंदन करतो, कारण त्यांचं नाव तसं टेक्निकली चर्चेत नव्हतं, मकरंदाबांच्या भावाचं होतं, अजून इतरही जे काही त्यांचे शिलेदार आहेत ज्यांनी प्रामाणिकपणे अजितदादांचं काम केलं, अशा लोकांना मिळेल असं वाटत होतं। पण ह्या दोघांची नावं ऐकल्यानंतर गर्जेंच्या बाबतीत आश्चर्य वाटलं नाही, पण विटेकर साहेबांच्या बाबतीत आश्चर्य वाटलं। तर दादांनी अनेक उमेदवारांना ह्यापूर्वी वादे दिलेले आहेत, त्यांचे व्हिडिओ देखील समोर येतात। तसं सुरेश बिराजदार यांना देखील वादा दिला, राजेश विटेकरांना वादा दिला, तिथे साताऱ्यामध्ये मकरंदाबा पाटलांच्या भावांना वादा दिला। दादा वादे तर देतात, परंतु त्यांच्याकडे जागा कमी असतात, त्यामुळे ते वादे पाळत नाही, असं काय? भाजप बरोबर गेल्यानंतर असं म्हणावं लागेल की दुर्दैवाने अजितदादा खोटं बोलायला लागलेले आहेत, कारण देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलण्यात माहीर आहेत। त्यांचा व्हायरस कुठं ते दादांना लागला असावा असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि दादा असं भाषणाच्या माध्यमातून पण असेल, नाहीतर पूर्वीचे दादा जे आम्हाला ओळखीचे परिचयाचे होते ते दिलेला शब्द पाळायचे, पण आता हे बदललेले दादा हे लोकांनाही आवडले नाही, या लोकसभेमध्ये आपण बघितलेलं आहे। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आमदार रोहित पवार आपल्याबरोबर होते। दादांना भाजपचा गुण लागलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे, भाजपमध्ये खोटं बोलण्याची प्रवृत्ती आहे, त्यामुळे दादांना कुठेतरी आता खोटं बोलणं हे आता सगळं दादांच्या तोंडातून निघत आहे असं त्यांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंगणी, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।